नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे दीपिका भाटकर आणि माझ्या दीपिका कोकणी स्वाद चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत सकाळच्या डब्यासाठी झटपट तयार होणारी फ्लावर वाटाण्याची भाजी एक नव्या पद्धतीने. चला तर पाहू त्याला लागणारं साहित्य. तर एका बाउलमध्ये मी फ्लावर आणि वाटाणे साफ करून घेतले आहे. याच्यामध्ये मी एक बटाट्याचे कापे करून टाकले आहेत त्याच्यात आणि ह्याला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर एकीकडे मी गॅसवर कढईत पाणी गरम करत ठेवले होते. पाणी चांगलं उकळले. ह्याच्यामध्ये आपण फ्लावर, बटाटा आणि वाटाणे टाकणार आहोत उकडायला. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद, थोडेसे मीठ टाकून हे 5 मिनिटं वाफेवर शिजवणार आहे. पाणी ऑलरेडी खूप गरम झालंच होतं. 5 मिनिटं शिजवून तर चला पाहू त्याला लागणारं फोडणीचं साहित्य. तर 1 वाटी कांदा, 1 वाटी टोमॅटो, जिरा, बडीशॉप, खोबऱ्याचा किस आणि हे काही मसाले, घरगुती मसाले. फक्त ह्याच्यामध्ये मी एक कांदा लसूण मसाला ॲड केला आहे. बाकी सगळे घरगुती मसाले आहेत. लाल मिर्च पावडर, धनिया पावडर, गरम मसाला. तर कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे. ह्याच्यामध्ये मी टाकले कढीपत्ता, त्यानंतर जिरा, बडीशॉप. राई नाही टाकायची आपल्याला, फक्त जिरा बडीशॉप टाकायचे आहे. बडीशॉप नाही टाकली तरी चालेल. त्यानंतर ह्याच्यामध्ये चिरलेला बारीक कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. थोडासा लालसर व्हायला पाहिजे कांदा. तर लालसर झालेला आहे कांदा. आता ह्याच्यामध्ये मी ॲड करते 1 वाटी टोमॅटो. टोमॅटो पण आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे. हा टोमॅटो शिजत आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये माझ्याकडून व्हिडिओ स्किप झालेला आहे. ह्याच्यामध्ये मी सगळे मसाले टाकलेत. जे मसाले मी तुम्हाला दाखवलेले तेच मसाले टाकलेत. त्यानंतर मग ह्याच्यात उकळलेली भाजी टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आहे. पाणी आपण आपल्या हिशोबाने टाकू शकतो. तर तुम्हाला डब्याला जर ग्रेव्ही भाजी पाहिजे आहे तर तुम्ही पाणी तुमच्या हिशोबाने टाकू शकता. इथे मी उकळलेलं पाणी जो उरला होता त्यातलंच थोडं पाणी वापरलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते. उकळी आल्यावर परत थोडं हळू ढवळून घेणार आहे. त्यानंतर 5-6 मिनिटं मी झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. आता ही पहा, ही शिजली आहे. आता ह्याच्यावरती मी ओल्या नारळाचा किस टाकून 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे. त्याच्याने छान असा फ्लेवर येणार आपल्याला. जर तुम्हाला ओल्या नारळाचा किस नसेल टाकायचा तर तुम्ही शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकू शकता. त्याच्याने भाजी खूप छान होते. तर हे पहा, आपली भाजी इथे रेडी झालेली आहे. हे तुम्ही चपातीसोबत, पराठ्यासोबतही खाऊ शकता, भाकरीसोबतही खाऊ शकता. तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय करून बघा. भाजी खूप छान लागते. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या दीपिका कोकणी स्वाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन दाबायला विसरू नका.